नागपुरातील अपघातग्रस्त वाहनात लाहोरी बारचं बिल मिळालं आणि त्या बिलमध्ये बीफ कटलेटचा समावेश होता असं संजय राऊतांनी म्हटलंय। संकेत बावनकुळे कायद्यापेक्षा मोठा आहे का? फडणवीसांना जनता माफ करणार नाही असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। संकेत बावनकुळे दारू प्यायलेला नव्हता, संकेतचे 2 मित्र दारू प्यायले होते असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हटलेत। यावरून अंधारेंनी खोचक टीका केली आहे। बारमध्ये संकेत दूध प्यायला गेला होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। शरद पवार 2 दिवस बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळी गोविंद बाग या शरद पवारांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे। काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली तर काही वावगं होणार नाही असं वक्तव्य जालन्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केले। कार्यकर्ते फुटू नये आणि पक्ष वाचवण्यासाठी सर्वांनाच असा प्रयत्न करावा लागेल असं देखील ते म्हटले। भाजपचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार मुर्जी पटेल यांनी ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची चिन्ह असल्याने मुर्जी पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। खासदार अशोक चव्हाणांचे मेवणे माजी खासदार भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। अशोक चव्हाणांसोबत खतगावकर यांनी देखील काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता पुन्हा खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटातील धुसफूस चव्हाट्यावर आलेली आहे। महिला प्रदेश सचिव मंजुश्री वाघ यांनी राजीनामा दिल्यानं पक्षात खळबळ उडाली आहे। आमदार सुनील शेळके जुन्या लोकांना विश्वासात न घेता सर्व निर्णय घेत असल्याचा आरोप वाघ यांनी केलाय। मावळ तालुक्यामध्ये भाजपकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी गाठीभेटीत आघाडी घेतलेली आहे। काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही, मावळ विधानसभा लढवायची असा निर्धार भाजपच्या नेत्यांनी केलाय। बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत। ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी राऊतांनी केलेली आहे। 12 तारखेपासून बार्शीमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रोथ हब नियामक मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे। याबाबत राज्य सरकारकडून अध्यादेश जारी करण्यात आलाय। देशातील काही शहरात ग्रोथ हब म्हणून विकास केला जाणार आहे। राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी 6 आरोपी चेतन पाटीलला मालवण दिवाणी न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। चेतन पाटील याच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलाय। या अर्जावर 13 सप्टेंबरला जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे। निवडणुकीच्या तयारीसंदर्भात 13 सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार असून या बैठकीत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज निर्णय होणार आहे। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती चर्चा करून याबाबत निर्णय देणार आहेत। सुप्रीम कोर्टाच्या चेंबरमध्ये चर्चा करून निर्णय दिला जाणार आहे। लातूरचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या विरोधात दाखल केलेल्या दोन्ही निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावल्या। डॉक्टर काळगे यांना जात पडताळणी समितीसारख्या सक्षम प्राधिकरणानं जात वैधता प्रमाणपत्र दिलं होतं, त्यामुळे खंडपीठानं या बाबी मुख्यतः ग्राह्य धरल्या आणि हा निकाल दिला। मुसळधार पावसामुळे गोंदियामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांना आणि जनावरांना पावसाचा मोठा फटका बसतोय। पुराच्या पाण्यामुळे सालेकसा तालुक्यात 15 ते 20 शेळ्यांचा मृत्यू झालाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। अशात तिरोडा तालुक्यातील चिखलीमध्ये 6 जण पुरात अडकले होते। शर्थीच्या प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या 6 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, मात्र रात्रीपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं जिल्ह्यातील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे। पावसानं शेतीचं अतोनात नुकसान झालं असून लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भामरागड तालुक्यात बोटीच्या साहाय्यानं गुंडेनूर नाला पार करण्याच्या प्रयत्नात असताना बोट उलटली। त्यातून एक युवक कसाबसा बाहेर पडला तर दुसरा पाण्यातून वाहून गेला। तब्बल 36 तास पुराच्या पाण्यात तरुण झाडात अडकून होता। अखेर गावकऱ्यांच्या मदतीनं त्याचा जीव वाचला। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये 2 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय। पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आलेले आहेत। त्यामधून 9432 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं।
नाशिक जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून धरणं फुल भरली आहेत आणि नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा हा 95% असून 1106 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते चिंचपूर नदीतील पाण्याचं पूजन करण्यात आलं। 2 वर्षाच्या दुष्काळानंतर नदीला पाणी आल्यानं गावकऱ्यांच्या वतीनं या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। 40 गावात एकाच आठवड्यात कांद्याच्या दरात दोनदा उसळी पाहायला मिळाली। आठवड्याभरात दुसऱ्यांदा कांद्याला सर्वोच्च दर मिळालाय। 4141 रुपये प्रति क्विंटल दरानं कांद्याचा लिलाव झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। सातारा जिल्ह्यात माण, खटाव, खंडाळा या तालुक्यात रात्रीच्या सुमारास अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याचं पाहायला मिळालं। 2 महिन्यांपूर्वी देखील अशाच पद्धतीनं ड्रोन घिरट्या घालत असल्याचं निदर्शनास आलं होतं। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 6 महिन्यात फवारणी करताना 47 जणांना विषबाधा झाली आहे। विषबाधा टाळण्यासाठी कृषी विभागाकडून व्यापक जनजागृती करण्याची मागणी केली जाते। अकोल्यात वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला जमाते इस्लामिक हिंदनं विरोध केलेला आहे। हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्याला गदा आणणारा आहे असा आरोप करण्यात आलाय। बिल मागे न घेतल्यास संविधानिक पद्धतीनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीच्या माळसेलू गावातील जिल्हा परिषद शाळेतील गजानन वडकुते या शिक्षकानं शाळेत मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला होता। त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। चौकशीअंती जिल्हा परिषद प्रशासनानं या शिक्षकाला निलंबित केलंय। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात रुतांडा इथे पपईच्या शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याचं समोर आलं। शेतकरी आकाश राठोड याच्या शेतात जाऊन गांजाची झाडं जप्त करण्यात आली। या प्रकरणी शेतकऱ्याला अटक करण्यात आली। नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि NSCFCच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कांदा खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला। याबाबत येवल्याच्या शेतकऱ्यांना थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती। त्याची दखल घेण्यात आली आहे। अधिकाऱ्यांच्या दक्षता पथकानं शेतकऱ्याशी चर्चा केली आहे। आंबोली चौकुळ गोळे या जमिनीची सेक्शन 6 अंतर्गत चौकशी पूर्ण झाली असून हा प्रस्ताव चौकशीसाठी महसूल खात्याकडे पाठवण्यात आलाय अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। जमीन वाटपासंदर्भातील प्रश्न लवकरच सुटेल अशी माहिती देखील त्यांनी दिली। नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना कामचुकारी करणं चांगलंच भोवलेलं आहे। कामचुकारांना मनपा आयुक्तांनी दणका दिलाय। विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या 39 सफाई कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलंय। सोयगाव तहसील कार्यालयातील अधिकारी सतत गैरहजर राहत असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते। या ठिकाणी 70 किलोमीटर दूर असलेल्या मोहलाई आणि सावळद बारा या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात, मात्र अधिकारी नसल्यानं नागरिकांना मनस्ताप होतोय। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल गावात गेल्या 10 दिवसांपासून अतिसाराच्या साथीनं 3 आदिवासींचा मृत्यू झालाय। तर अद्यापही गोमाल गावात परिस्थिती नियंत्रणात नसल्याची ग्राउंड रियालिटी समोर आली आहे। अजूनही आदिवासी बांधवांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील गाळण स्थानकावर रेल्वे लाईनच्या विस्तारासाठी 13 सप्टेंबरपासून विशेष ब्लॉक घेण्यात आलाय आणि त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या 12 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या। नागपूरमध्ये लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकरानं खून करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मानकापूर पोलिसांनी आरोपी प्रियकर महेश केशव वळसकरला अटक केलेली आहे। अहमदनगर शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलंय। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून आरोपींकडून 15 लाख रुपये किमतीच्या 29 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। नवी दिल्लीच्या JNUमध्ये सुरक्षा अभ्यासासंबंधी छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे। यासाठी राज्यातून सदानंद मोरे, पांडुरंग बलकवडे आणि पराग मोडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मागील 20 वर्ष सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आलंय। पुणे शहरात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व आस्थापनांना रात्री 1:30 वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी आहे। असं असताना देखील चतुशृंगी पोलिसांनी ज्ञानेश्वर पादुका चौकातील द खालसा जंक्शन या हॉटेलमध्ये घुसून तेथील व्यावसायिकाला रात्री 11:30 वाजता दमदाटी केली। व्यावसायिकांनी यावर संताप व्यक्त केलाय। पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। भूमिपूजन न करताच थेट काम सुरू करण्यात आलंय। कामातील डिझाईनच्या मतमतांतरामुळे मोठा कालावधी गेला होता आणि यानंतर आता थेट कामाला सुरुवात करण्यात आली आहे। नायर रुग्णालयातील MBBS विद्यार्थिनीनं लैंगिक छळाची तक्रार केली होती आणि या तक्रारीत सत्य आढळल्यानंतर नायर रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षकाची बदली करण्यात आली आहे।
गणेशोत्सवाचे 5 दिवस उलटले तरी पुण्यात 1000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही बंद असल्याचं समोर आलंय। दरम्यान पालिकेकडून 300 सीसीटीव्ही 2 दिवसात सुरू केल्याचा दावा करण्यात आलाय। विसर्जन मिरवणुकीपर्यंत सगळे कॅमेरे कार्यान्वित करणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलंय। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होईल। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासंदर्भात या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे।